समोर आलाय। सोशल मीडियावर धमक्या येत असल्यामुळे दिवाळी पहाट कार्यक्रम रद्द करण्याची घोषणा आयोजकांनी केली होती। मात्र पोलिसांच्या आश्वासनानंतर उद्या सारसबागेमध्ये दिवाळी पहाट रंगणार आहे। कायदा सुव्यवस्था राखण्याचं आव्हान पोलिसांसमोर असणार आहे। पाहूया। पुण्यातील प्रसिद्ध सारसबाग गेली 27 ते 28 वर्ष पुणेकर सारसबागेतील दिवाळी पहाटचा आनंद लुटतायत। मात्र यंदा सारसबागेतील दिवाळी पहाट होणार की नाही असा प्रश्न उभा ठाकला होता आणि त्यामागचं कारण म्हणजे सोशल मीडियावरून धमक्या मिळाल्याचा आयोजकांचा दावा। सारसबागेतील दिवाळी पहाट कार्यक्रमात हिंदू धर्माविरोधात गाणी सादर केली जात असल्याचा आरोप करत हिंदुत्ववादी संघटनांनी धमक्या दिल्याचं आयोजकांचं म्हणणं आहे। ज्या काही संघटनांनी आक्षेप घेतला होता त्यांचं असं म्हणणं आहे की आम्ही पहाट दिवाळीला आक्षेप घेतलाच नव्हता, पण तिथं काही गर्दीमध्ये अनुचित घटना होतात त्याला घेतला होता। संयोजकांची याच्यावर जबाबदारी असू शकत नाही, कारण जो 10 ते 15,000 क्राऊड तिथे येतो, दिवाळी मंदिरामध्ये येतो आणि सारसबागेमध्ये येतो, त्यांनी असं सांगितलं की आमची काही पहाट दिवाळीला काही विरोध नव्हता। आज त्यांना बोलून घेतलं होतं पोलिसांनी आणि आम्हीही होतो त्यांच्याबरोबर, आणि मग त्यांनी असं सांगितलं आम्हाला की आमचा काही त्याला विरोध नव्हता, पण ह्या गोष्टी घडतात। तर मी म्हणालो की ह्या अनुचित गोष्टी आहेत, ती जबाबदारी खरं पोलिसांची। शनिवार वाड्यासमोर नमाज पठण करणाऱ्या महिलांच्या व्हिडिओमुळे आधीच वातावरण तापलं होतं। हिंदुत्ववादी कार्यकर्ते आक्रमक झाले होते। त्यात सारसबाग दिवाळी पहाट कार्यक्रमाबद्दल काही आक्षेप घेतले गेले। मात्र दिवाळी पहाटला विरोध नाही तर चुकीच्या गाण्यांना आणि जिहादी प्रवृत्तीला आणि मुलींच्या छेडछाडीला विरोध आहे अशी भूमिका पतितपावन संघटनेनं मांडली। कार्यक्रमाला कुठलाही विरोध केलेला नाहीये। आमचा विरोध त्या कार्यक्रमामध्ये जे अश्लील चाळे चालतात, मुलींची छेडछाड करणं किंवा वरती नंगे नाच करणं, मुलींना बोट दाखवणं, अशा हे जे अश्लील चाळे चालतात त्याचा आम्हाला 100% विरोध आहे। त्या कार्यक्रमामध्ये ड्रेस कोड असतो। ड्रेस कोड काय पारंपरिक कपडे, त्या मंदिरामध्ये हाफचड्ड्या घालून किंवा कुठल्याही वेगवेगळ्या प्रकारचे कपडे घालून त्या मंदिरात जायचं नाही, यासाठी आमचा विरोध। कुठलाही विरोध आम्ही त्या कार्यक्रमामध्ये केलेला आहे। शहांनी जे सांगितलं की आम्ही हिंदुवादी संघटनेकडून धमकी आलेली, धमक्या कुणालाही दिलेल्या नाहीये। सारसबागेतील दिवाळी पहाटचा कार्यक्रम रद्द करत असल्याचं आयोजकांनी पत्र लिहिलं आणि पुण्यात यावरून चर्चा रंगली। आयोजकांनी धमक्यांना न घाबरता दिवाळी पहाटचा कार्यक्रम घ्यावा म्हणून त्यांना विविध स्तरातून पाठिंबा मिळू लागला। पोलिसांनीही आयोजकांशी चर्चा केली आणि त्यांना मानसिक आधार दिला। त्यानंतर ठरल्याप्रमाणे बुधवारी दिवाळी पहाटचा कार्यक्रम घेणार असल्याचा निर्णय आयोजकांनी घेतला। गेले काही वर्ष सारसबाग परिसरात हिंदू मुस्लिम शीत संघर्ष सुरू असल्याचं सांगितलं जात आहे। सारसबाग परिसरात बांगलादेशी आणि रोहिंग्यांनी उच्छाद मांडल्याचा आरोप हिंदुत्ववादी करत असतात, तर मंदिर परिसरात जाणीवपूर्वक मांसाहार केला जात असल्याचा आरोप भाविकांकडून केला जातो। यावर्षी बकरी ईदला सारसबाग बंद ठेवण्याचा निर्णयही गाजला होता। त्यातच काही वर्षांपूर्वी सारसबागेत नमाज पठण करणाऱ्या 5-6 तरुणांविरोधात गुन्हाही दाखल करण्यात आला होता। आणि या मालिकेत आता भर पडली ती दिवाळी पहाटला झालेल्या विरोधाची आणि त्यानंतर झालेल्या वादाची। या वादाची व्याप्ती फक्त दिवाळी पहाट आणि हिंदुत्ववादापुरती आहे की त्याचं लवकरच होणाऱ्या महापालिका निवडणुकांशी कनेक्शन आहे? नाझीम मुल्ला, एबीपी माझा, पुणे। तर ऐन दिवाळीमध्ये राज्यात पावसाच्या जोरदार सरी कोसळल्यात। आज लक्ष्मीपूजना दिवशी आलेल्या पावसानं अनेकांची तारंबळ उडाली। मुंबईसह राज्याच्या कोणकोणत्या भागात